गुरुदेव, आपण आम्हाला मृग या गुरुतत्वाबद्दल ज्ञान दिले आणि त्यानंतर पुढच्या गुरुतत्वाचे कथन करणार होता, परंतु अचानक अदृश्य झाला। आम्ही विचार केला की आपण करवीर नगरीमध्ये भिक्षेसाठी गेला असाल। नाही, माझ्या अदृश्य होण्याचे कारण वेगळे होते। मला तुम्हाला माझ्या बाल रूपाचे दर्शन घडवायचे होते। आपल्या बालरूपाच्या दर्शनाने आम्ही आनंदित झालो, परंतु याचे प्रयोजन काय? तुम्हाला मी ज्या गुरुतत्वाबद्दल सांगणार आहे ते हेच आहे। गुरुदेव, आपल्याकडे ज्याला जीवनाचा अनुभव जास्त आहे तो गुरुस्थानी असतो। बालकापेक्षा वयोवृद्ध माणसाला जीवनाचा अनुभव जास्त आहे, म्हणून आपण त्याला गुरुस्थानी पाहतो। मग बाल्यावस्था गुरुस्थानी कसं काय? तीच धारणा मोडण्यासाठी मी तुम्हाला या रूपात दर्शन दिलं आहे। नाथ संप्रदायातील सर्वांनी खूप साधना केली आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही सर्वजण मनुष्य जातीचे कल्याण करत आहात। परंतु एवढ्यावरच थांबणे म्हणजे वेलीची वाढ खुंटल्यासारखे होईल। क्षमा असावी प्रभू, परंतु आमच्याकडून कोणती गोष्ट राहून गेली ते ध्यानात येत नाहीये। तुमच्याकडून ती राहून गेली असं मी म्हणणार नाही, परंतु प्रत्येक साधकाने योग्याने ती आत्मसात केली पाहिजे। एखादा योगी जे कठोर तप करतो, त्या तपातून जे ज्ञान प्राप्त करतो, त्या ज्ञानाच्या जबाबदारीमुळे त्या योग्यामध्ये एक कठोरता निर्माण होते। त्याच्यावर असणाऱ्या त्या तपाच्या भारामुळे तो योगी आपला आनंदपणा, निरागसपणा हा हरवून बसतो। एकदा का त्या योग्यामधील निरागसपणा नाहीसा झाला की त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही। त्यासाठी आपण बालकाच्या रूपातून त्या तपाकडे पाहिलं पाहिजे। ते कसे गुरुदेव? आपल्या सभोवताली किती चिंता, दुःख, नकारात्मकता नांदत असली तरी त्या सगळ्यातून बालक नेहमी आपला आनंद शोधत असतो। त्याला त्या सर्व चिंतांना बाजूला करून आनंद शोधण्याची साधना अवगत असते। ती साधना योग्याने घेतली पाहिजे। त्या बालका इतके निरागस आणि आनंदी होता यायला पाहिजे, तेव्हाच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा दुसऱ्यांना उपयोग होऊ शकतो। वयोवृद्ध मनुष्य आता आपल्याला सगळे ज्ञान प्राप्त झाले आहे आणि साधनेची गरज नाही असं समजतो आणि जीवनातला आनंद गमावून बसतो। असं होऊ नये म्हणून नाथ संप्रदायातील प्रत्येकाने बालक तत्वाची साधना प्राप्त केली पाहिजे। अवश्य गुरुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
भवतु। भगवान विष्णू आणि मी आम्ही जशी योजना केली होती अगदी त्याच योजनेनुसार नाथ संप्रदायाचे पृथ्वी तलावर कार्य सुरू आहे। याचा मला आनंद आहे। नवनारायणांनी मनुष्य देहामध्ये वावरताना नाथ रूपाने साधना करून या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या सर्व शक्तींना आपलंसं केलेलं आहे, जे आजवर प्रत्येक ऋषीमुनींना जमलं नाही ते नाथांनी करून दाखवलं आहे। त्यांना सर्व देवतांची आशीर्वचने लाभलेली आहेतच, परंतु त्यांनी दैत्य आणि दानवांनाही वश करून घेतलं आहे। इतकंच नव्हे तर नाथांनी भूत प्रेत पिशाच अशा अनेक अमानवीय शक्तींनाही जिंकून आपल्या अंमलाखाली आणलं आहे। नाथांना आकाश, पाताळ आणि पृथ्वी या त्रिकाळात वावरणाऱ्या दैवी, अदैवी, मानवी, अमानवी, शूद्र, देवता अशा सर्व तत्वांची साधना, आराधना आणि अनुकूलता मिळालेली आहे। ब्रह्मदेव, विष्णू आणि माझे आशीर्वाद नाथांसोबत आहेत, परंतु नाथांच्या या सर्व तपांच्या पूर्णत्वासाठी दत्तांनी त्यांना एक अत्यंत महत्त्वाच्या गुरुतत्वाची ओळख करून द्यायला हवी। श्रीपाद, श्रीपाद, कुठे गेला असेल हा? काय ग, गेल्या त्या? हो, अहो आपण खरंच खूप भाग्यवान आहोत। आजच्याच दिवशी सवाष्ण आपल्या घरी आली, मी त्यांची ओटी भरली, त्यांना प्रसाद दिला। मला ना इतकं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय। अहो पण तुम्ही एकटेच? श्रीपाद कुठे? अगं तो भेटेल तर येईल ना, खूप शोधलं त्याला पण नाही सापडलं। गेला असेल नेहमीसारखा वनात, नाहीतर शिवमंदिरात। तिथेही नाहीये, जाऊन आलो मी। क्षमा असावी गुरुवर, मी आपल्याला मध्येच थांबवत आहे। आपल्याकडून ह्या सर्व गुरुतत्वांचे ज्ञान ग्रहण करणे म्हणजे आमचे भाग्यच आहे, परंतु मध्यान्न उलटून गेलेली आहे आणि आपण स्वतः अजूनपर्यंत काहीच अन्न ग्रहण केलेले नाही। भुकेपेक्षा ज्ञान दान करणे महत्त्वाचे आहे। होय, परंतु आम्ही इथे असताना आपण उपाशी पोटी आहात हे आम्हाला मानवत नाही। हो प्रभू, मी जातो आणि भिक्षा मागून काही अन्न घेऊन येतो। मीही येतो तुझ्या बरोबर। गुरुदेवांसाठी भिक्षा मागून आणणे म्हणजे गुरुदेवांना प्रसाद अर्पण केल्याचे पुण्य। जालिंदर, आपण जिथे आहोत ते अरण्य विस्तीर्ण पसरलेलं आहे। तुम्हाला इथे भिक्षा मिळणे दुरापास्त आहे।
काहीतरी मिळेल गुरुदेव. आम्ही शोधतो. ठीक आहे, परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या, मला सिद्धीचे अन्न चालत नाही. त्यामुळे कोणत्याही सिद्धीचा उपयोग करू नका. जशी आपली आज्ञा गुरुदेव. आहो, कधी येणार हो हा मुलगा? अगं सुमती, एका जागी थांबेल तो आपला श्रीपाद कसला. बघ, तू काही काळजी करू नको. तुझी पूजा करून झाली आहे ना, तू नैवेद्य दाखवून घे बरं. अहो, माझा नैवेद्य सुद्धा दाखवून झाला. मगाशी त्या आल्या होत्या ना, त्यांची ओटी भरायच्या आधीच मी नैवेद्य दाखवून घेतला. तू ओटी भरलीस ना? हो, खूप प्रसन्न वाटलं बघा मला. पण त्या नेमक्या होत्या तरी कोण ते काही कळलं नाही. अहो, त्यांनी नक्की त्यांचं नाव नाही सांगितलं, पण त्या म्हणाल्या ना की मी गडावर राहते म्हणून. म्हणजे फक्त गडावर राहते, त्याच्यावरून कसं समजेल कोणता गड? अगो बाई, अहो खरंच माझ्या ध्यानातच आलं नाही बघा. पण तुम्हाला एक सांगू का, त्यांच्या येण्याने आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच ऊर्जेनं प्रवेश केल्यासारखं वाटलं. म्हणजे त्यांच्याकडे पाहून, त्यांच्याशी बोलून माझं मन खूप भारावून गेलं हो. म्हणजे त्यांच्या वागण्यात इतकी सहजता होती. आणि त्यांच्या सोबत जे सेवेकरी होते ना, ते सेवक कमी, पण त्यांच्या भक्तीची आणि प्रेमाची माणसंच वाटत होती हो. बरं ठीक आहे, असू दे. हे बघ, देवीची पूजा, सुवासिनीची ओटी भरणं हे एकाच दिवशी तुझ्या हातून घडलं. ते खूप छान झालं बघ. हो, अगदी खरंय. बरं, आता तुम्ही जेवायला बसता का? मी वाढते तुम्हाला. नाही, नको, मीही थांबतो तो येईपर्यंत. श्रीपाद कधी येईल याचा काही नेम आहे का? तुम्ही असे किती वेळ थांबणार? त्याला भूक लागली ना का तो येईल बरोबर. श्रीपादला भूक लागेल असं वाटतं तुम्हाला? तरी राहू दे, मी थांबतो. श्रीपाद आला की आपण एकत्र जेवायला बसू. बर, चालेल. आपण खूप वेळ झाला चालतो आहोत, परंतु हे अरण्य संपत नाही. होय, आणि इथे जवळपास एकही मनुष्य वस्ती दिसत नाही. मग आता आपण दत्तगुरूंसाठी भिक्षा कशी मिळवणार? मीही तोच विचार करतोय. आपल्यासाठी भिक्षा हवी असती तर आपण उपाशी पोटीही राहिलो असतो, परंतु आपण ही भिक्षा गुरुदेवांसाठी मागणार आहोत, आणि आपण त्यांना उपाशी ठेवणं हे पाप आहे. सूर्यास्त होईल गुरुदेव, परंतु हे अरण्य संपेल असं काही दिसत नाही. मी आकाश मार्गाने जाऊन कुठे मनुष्य वस्ती दिसते का हे पाहून येतो. नाही रेवण, गुरुदेवांची आज्ञा आहे, भिक्षेसाठी कोणत्याही सिद्धीचा वापर करायला नको. मग आता आपण काय करू शकतो गुरुदेव? याच वनामध्ये कंदमुळं फळं मिळतायत का ते शोधूया आपण.
हे जीवा, तू देखील तुझ्या अन्नासाठी भटकत आहेस. भटकताना जे मिळेल ते तू ग्रहण करतोस आणि संचार करतोस. पण तुला अन्न मिळालंच नाही तर आता आपण थांबूयात. आपण इथे कितीही भटकलो तरी इथे कुठे कंदमुळं सापडतील असं मला वाटत नाहीये. मग आता गुरुदेवांचा प्रसाद? गुरुदेवांच्या प्रसादासाठी विलंब झालाच आहे. कुठेच अन्न मिळत नाहीये हे सत्य गुरुदेवांना सांगू, म्हणजे ते आपल्याला सिद्धीचा वापर करण्याची अनुमती देतील. काय ग, काय झालं? अशी का उभी आहे आणि कसला विचार करते? अहो किती वेळ झाला, आपला श्रीपाद अजून घरी परतला नाही. हो, पण तुझ्या अशा काळजी करण्याने तो लगेच घरी येणार आहे का? अहो काळजी नको करू तर आणखीन काय करू? श्रीपाद सकाळी लवकर बाहेर गेलाय. तो कुठं गेला असेल, काय करत असेल, त्याने काही खाल्लं असेल का, पाणी तरी पिलंय का, काही माहिती नाही. अगं हो हो हो, पण इतका त्रागा का करून घेते स्वतःचा? शांत हो जरा. अहो कशी शांत होऊ मी? आपला मुलगा सकाळपासून घराबाहेर गेलाय. तो कुठे गेलाय हे सांगून गेला असता तरी वेगळी गोष्ट होती. अगं हो, हे सगळं प्रथमताच घडते आहे का? तो याआधी असा गेलाय घराबाहेर आणि वेळ झाल्यावर आलाय पुन्हा घरी. अहो पण तरीही मला काळजी वाटते त्याची. आपण त्याला शोधायलाच हवं. हे बघ, याआधी पण मी सगळीकडे शोधून आलोय त्याला. पण आता काही वेळात संध्याकाळ होईल, तरीही तो नाही आला तर अंधारात कुठं कुठं शोधणार आहोत आपण त्याला. ते काही नाही, यावेळी मी असं करते, मी स्वतः जाऊन श्रीपादला घेऊन येते. हे बघ थांब, तू एकटी कुठे कुठे शोधणार आहेस त्याला? बरं ठीक आहे, तू म्हणतेस ना, मी पुन्हा एकदा जाऊन पाहून येतो त्याला. पण यावेळी त्याला शोधूनच आणा. हो, येतो मी. हे देवी आई, आता तू श्रीपादला शोधायला मदत कर. गुरुदेव, क्षमा करा गुरुदेव, आम्ही आपल्यासाठी भिक्षा मिळवू शकलो नाही. आपण म्हणालात ते सत्य आहे. दूर दूरपर्यंत आम्हाला एकही मनुष्य वस्ती दिसली नाही. आपण कोणत्याही सिद्धीचा वापर न करण्याचा आदेश आम्हाला दिला होता, नाहीतर अन्नपूर्णेला आव्हान करून आपल्या समोर प्रकट केले असते. या माझ्या सवे. पाण्डुरङ्गं शूरहस्तं कृपानिधिं
दिगंबराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि